तिसरे महायुद्ध कधी सुरू होईल असं जर कोणी विचारलं ना, तर त्याचं उत्तर द्यायचं तर असं देता येईल, आज, उद्या, परवा किंवा कधीही. कारण जे गेल्या काही तासात मध्यपूर्वेत घडतंय त्याने जगाचं राजकारण पूर्ण बदलून टाकले. अणुऊर्जा केंद्र, नागरिक वस्ती आणि थेट अण्वस्त्र प्रकल्प या सगळ्यावर झालेल्या हल्ल्यांनी हा संघर्ष आता अशा वळणावर आलाय जिथून परतीचा रस्ता अवघड दिसतोय. हे हल्ले वाढत गेले तर तिसरे महायुद्ध होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मी हे असं का म्हणतोय, तर गेल्या 48 तासात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात असे काय घडले आहे हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. या सगळ्या युद्धाची सुरुवात 28 फेब्रुवारी पासून झाली असली तरी हे युद्ध भडकण्याची सुरुवात झाली होर्मुझच्या समुद्रधुनीपासून. इराणने हा जलमार्ग बंद केला. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासाचा अल्टिमेट दिला. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, होर्मुझ ओपन झाली नाही तर इराणचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प बुशहर पूर्णपणे उद्ध्वस्त केला जाईल. बुशहर हा केवळ इराणसाठीच नाही तर इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं ऊर्जेचं मोठं केंद्र आहे. इथून इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला वीज पुरवठा होतो आणि ट्रम्प यांनी तोच प्रकल्प उडवण्याची धमकी दिली आहे. पण यानंतर अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या नतांज येथील युरेनियम एनरिचमेंट साईटवर हल्ला केला. नतांज हे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रमुख केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने हा हल्ला झाल्याचे मान्य केले. सुदैवाने रेडिएशन गळती झाली नाही, पण हा हल्ला म्हणजे एक स्पष्ट मेसेज होता, आम्ही तुमच्या अणुप्रकल्पापर्यंत पोहोचू शकतो. आणि या हल्ल्याचं उत्तर इराणने दिलं त्याच संध्याकाळी. इराणने इस्रायलच्या डिमोना शहरावर बॅलिस्टिक मिसाईलचा भडीमार केला. डिमोना हे केवळ शहर नाही तर येथेच इराणचे निगेटिव्ह न्यूक्लिअर रिसर्च सेंटर आहे. इस्रायल मान्य करत नसला तरी जगाला माहिती आहे की इस्रायलकडे अण्वस्त्र आहेत आणि हे केंद्र त्यांचं केंद्रस्थान आहे. इस्रायलची आयर्न डोम डिफेन्स सिस्टीम या मिसाईल्सला थांबवू शकली नाही. या हल्ल्यात 180 हून अधिक जण जखमी झाले आणि अनेक नागरी वसाहती उद्ध्वस्त झाले. तसेच इराणने हिंदी महासागरातील दिगो गार्सिया या ब्रिटिश बेटावर, जिथे अमेरिकेचा सर्वात महत्वाचा लष्करी तळ आहे, तिथे मिसाईलने हल्ला केला. हे बेट इराणपासून 4000 किलोमीटर अंतरावर आहे. एवढ्या लांब पल्ल्याची मिसाईल फायर करून इराणने जगाला दाखवून दिलं की आता त्यांच्या हल्ल्याचा रेडियस केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित नाही तर तो युरोपमधील लंडन, पॅरिस सारख्या राजधान्यांच्या शहरापर्यंत सुद्धा आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की पुढे काय. तज्ज्ञांच्या मते जर अमेरिकेने बुशहरवर हल्ला केला तर त्यातून मोठ्या प्रमाणात रेडिएशन्स लीक होऊ शकतात. याचा परिणाम फक्त इराणवर होणार नाही तर आखाती देशातील समुद्राच्या पाण्यावर म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पावरही होईल. इराणने स्पष्ट केलं आहे की जर त्यांच्यावर हल्ला झाला तर ते आखाती देशामधील सर्व पॉवर प्लांट्स आणि अमेरिकेच्या सर्व IT कंपन्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर लक्ष्य करतील. इराणने आता इस्रायलचीच मॅडमॅन डॅक्ट्रिक पद्धत स्वीकारली आहे. म्हणजे तुम्ही जर एक हल्ला केला तर आम्ही 100 हल्ले करू. दोन्ही देशासाठी ही आता अस्तित्वाची लढाई आहे. इराणच्या दृष्टीने इस्रायल आणि इस्रायलच्या दृष्टीने इराण हा सर्वात मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही देश अण्वस्त्राचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे युद्ध थांबवण्यासाठी जगात सध्या कोणतीही संघटना सक्षम नाही किंवा कोणताही देश सक्षम नाही. संयुक्त राष्ट्रसंघ असमर्थ ठरला आहे. अमेरिका रशिया अण्वस्त्र करार संपुष्टात आला आहे आणि ट्रम्प यांची भूमिका सातत्याने बदलत आहे. एक दिवस ते सांगतात की लवकरच युद्ध थांबेल आणि दुसऱ्याच दिवशी बुशहर शहरावर हल्ल्याची धमकी देतात. मित्रांनो, या संघर्षाचा फटका फक्त मध्य पूर्वेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला बसू शकतो. होर्मुझमधून जगातील 20% तेलाची वाहतूक होते. येथे नाकेबंदी झाली तर जगभरात महागाई वाढेल आणि जर अणुयुद्ध झालं तर याचे परिणाम भारतासह संपूर्ण दक्षिण आशियाला भोगावे लागतील. हा संघर्ष आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही बाजूंनी ताकद दाखवली जातीये, पण या स्पर्धेत पराभव होणार नाही. तो फक्त सामान्य नागरिकांचाच पराभव असेल. आता शांततेचा मार्ग निवडला नाही तर हा संघर्ष तिसऱ्या महायुद्धाचं रूप धारण करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तिसरं महायुद्ध होईल का? झालं तर त्याचे परिणाम काय असतील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.